श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराबाहेर एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, संकटे आहे तर ते दूर होतील. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे, आपल्या कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी उपाय करू शकता किंवा सकाळी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरीही काही उपाय केले तरी पण चालेल. आता हा आपल्याला उपाय संध्याकाळी करायचा आहे. अगदी संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय करू शकता. प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. आता त्या स्वस्तिकवरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे. या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाका. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल टाकलं तरी पण चालेल. नंतर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी. असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. त्यानंतर आता आपण उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल. किंवा गुरुपुष्यामृत योग होता, धनत्रयोदशी होती तेव्हा जर तुम्ही पिवळी मोहरी खरेदी केली असेल तर ती पिवळी मोहरी वापरली तरी पण चालेल. पिवळी मोहरी ही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करत असते. अगदी मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता ही पिवळी मोहरी आपण एखाद्या वाटीमध्ये घ्यायची आहे आणि आपण देवापुढे बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसावं. आसन हे काळ्या रंगाचं नसावं. काळ्या रंगाचं आसन घेऊन बसलो तरी पण आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही. आता ही पिवळी मोहरी आपण उजव्या हातामध्ये घ्यायची आहे किंवा अगदी तुम्ही वाटी उजव्या हातामध्ये ठेवली तरी पण चालेल. आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आता सेवा कोणती करायची तर आपण कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपण कालभैरव अष्टक या दिवशी म्हणायचंच आहे. या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि कालभैरव हे भगवान भोलेनाथांचेच रुद्र रूप आहे. आपण जर कालभैरव अष्टक या दिवशी म्हटलं तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे ती दूर होत असते आणि आपल्या घरामधील ही नजरबाधा दूर झाली तर आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होतच असते. तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं. आता कालभैरव अष्टक म्हणून झाल्यानंतर आपण वल्ग सुक्तम देखील 1 वेळा म्हणायचं आहे. अगदी हे देखील म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. आता आपल्या या सेवा झाल्यानंतर आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे ती दूर होऊ दे. किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, नोकरी मिळत नाही, संतान प्राप्ती होत नाही, ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही सर्व भगवान भोलेनाथांना सांगायच्या आहे. आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर ही जी काही पिवळी मोहरी आहे ती पिवळी मोहरी आपल्याला उचलायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरामध्ये टाकायची आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे. जास्त पण अडगळीच्या ठिकाणी आपण टाकायची नाही. आता ही पिवळी मोहरी टाकत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अगदी चारही कोपऱ्यांमध्ये आपण ही पिवळी मोहरी टाकायची आहे. आता ही पिवळी मोहरी टाकल्यानंतर परत आपण ती उचलायची नाही किंवा झाडून देखील लावायची नाही. रात्रभर ती पिवळी मोहरी आपल्याला तशीच घरामध्ये राहून द्यायची आहे.
ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता शोषून घेत असते, तसेच वाईट शक्ती देखील शोषून घेत असते। त्यामुळे ही पिवळी मोहरी आपण घरामध्ये रात्रभर तशीच ठेवायची आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच मंगळवारी आपण ही पिवळी मोहरी घरामधून झाडून घ्यायची आहे। सर्व पिवळी मोहरी तुम्ही गोळा करायची आहे। मग ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल, पण ती पिवळी मोहरी आपण परत आपल्या घरामध्ये ठेवायची नाही। आता हा झाला पहिला उपाय। त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या मुलांना जर कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिचं आजारपण देखील दूर होईल। त्यासाठी तुम्ही हा उपाय करावा। तर या उपायासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे। आता काळे तीळ आपण घेऊन प्रथम देवापुढे बसायचं आहे, भगवान विष्णू समोर बसायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। मग हे काळे तीळ तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील ठेवू शकता। विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल। आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा देखील ही सेवा करू शकतात। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। अगदी घरातील सर्व व्यक्तींवरून आपण हे काळे तीळ उतरून टाकले तरी पण चालेल, त्यामुळे त्यांना झालेली नजरबाधा ही नक्कीच दूर होईल। आता आपलं विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर हे काळे तीळ आपल्याला भगवान विष्णूंसमोर थोडा वेळ तसेच ठेवायचे आहे। अगदी 15 मिनिटे किंवा 20 मिनिटांसाठी आपण तिथेच ठेवायचं आहे। थोड्या वेळानंतर हे काळे तीळ आपण तिथून उचलायचे आहे। आता हा उपाय आपण कधी करायचा आहे? अगदी सायंकाळी 6 नंतर 7 नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल। आता ज्या आपण व्यक्तीची आपल्याला नजरबाधा काढायची आहे त्या व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे। मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा पती असेल त्या व्यक्तीला आपण पाटावरती बसवावं। बसवताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे। फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता त्या व्यक्तीला पाटावर चौरंगावरती बसवल्यानंतर हे काळे तीळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल, याच्या मागे जे काही संकटे असतील, येडापिडा मागे लागलेली असेल तर ते दूर होऊ दे। माझ्या मुलाची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आणि त्या मुलावरून हे काळे तीळ आपण 7 वेळा उतरवायचे आहे। तसेच आता मुलावरून उतरवल्यानंतर तेच काळे तीळ तुम्ही तुमच्या मुलीवरून, पतीवरून देखील उतरवू शकता। आता हेच काळे तीळ घेऊन आपण आपल्या घराबाहेर जायचं आहे। आपल्या मुख्य दरवाजावरून देखील आपण हे काळे तीळ 7 वेळा उतरवायचं आहे। उतरवत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या घराला जर कुणाचीही नजरबाधा झालेली असेल, घरामागे कोणतेही संकटे लागलेली असेल तर ती दूर होऊ दे। माझ्या घराची, मुलांची, पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे, नजरबाधा दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हे काळे तीळ आपल्या घरावरून 7 वेळा उतरून आपण घराबाहेर जायचं आहे। आता घराबाहेर जाताना तुम्ही दक्षिण दिशेकडे जायचं आहे। दक्षिण दिशेकडे जाऊन तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या रिकाम्या जागी हे काळे तीळ फेकून द्यायचे आहे। आता हे काळे तीळ टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही, तसेच काळे तीळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही। या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की प्रत्येक व्यक्ती हा उपाय करत असतो, सेवा करत असतो, पण त्याबद्दल कोणीही कुणाला सांगत नाही। त्यामुळे आपण निसंकोचपणे हा उपाय करू शकता। आता काळे तीळ टाकून आल्यानंतर आपण घरामध्ये यायचं आहे। घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे। त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता। तसेच आता आपण हा जो काही उपाय केला आहे त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। भरपूर वेळा शेजारची व्यक्ती असेल, नातेवाईक असेल तर त्यांना आपण सांगत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही। मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर तो उपाय देखील सफल ठरत नाही। त्यामुळे आपण कुणालाही न सांगता गुपचूप हा उपाय करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।